अशा मूळ स्थानाला आपण आलो. आपल्याला नरदेह मिळाला. केवळ नरदेह मिळाला नाही, आपल्याला नरदेह मिळून भगवंताने त्या देहामध्ये इंद्रिय दिली. आपल्याला मृत्यूने कवटाळाने अवकाश दिला. बर्वे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आरे. वाचूने आलो येथवरी. बर्वे झाले आलो या जन्माशी. बर्वे झाले आजीवरी. जन्माला आलो हे बरोबर झालं. मृत्यूने आपल्याला गिळलं हे दुसरं बरोबर झालं. आणि तिसरं बरोबर बर्वे झालो लागलो उदाहरणी. चांगल्या मार्गाला आपण लागलो. मुक्ताईने आपल्याला मूळ स्थान कळलं. साधना कुठली करावी ते कळली. आणि ते कळून देणारे आपल्या आधी जे होते मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ऐका तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्यांचंच अनुकरण अनुसरण केलं पाहिजे की ज्या मार्गाचे पांथ्यस्थ म्हणून आपण वाटचाल केली कुठंच अडथळा अडचण येण्याचे काम पडणार नाही. त्या मार्गाने गेलो पाहिजे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला महाराज सांगते किशोर महाराज मार्गदर्शक लाभले. त्यांनी उचित आणि योग्य साधनेला योग्य मार्गाला आपल्याला दाखवलं. योग्य मार्ग दाखवून आपण योग्य मार्गाने वाटचाल करून ही पंचक्रोशी परिक्रमेची काय केली भली मोठी उपासना केली. हे काही सामान्य उपासना नाही. हे तुम्ही समजता तेवढी सोपी नाही. ते घडण्याकरता खूप पुण्य लागते महाराज. कोणाला थोडी घडते. एवढेच लोक इतक्या परिसर तुम्ही आपण लाभून आले. याचा अर्थ असा आहे इथली ऊर्जा जसे चुंबकीय ध्रुव सजाते एकरूप झाले कसे जवळजवळ येतात तसं तुम्हाला इतक्या दूर खेचून आणून इतक्याच लोकांना मुक्ताबाईच्या शक्तीत खेचून आणून 3 दिवसाची उपासना करून घेतली. हे भलं मोठं आपलं पुण्य आहे. तिथे येण्याकरता पुण्य लागते. किती पुण्य लागते माहिती तुम्हाला. नाथाला विचार. नाथाला म्हणतात तुम्ही भागवत धर्म अनुगामी तैच भेटीलायची आम्ही जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केले. हा बोला होता नारद महर्षींचा आणि वसुदेव देवाच्या वडिलांचा संवाद याला होता. इथे येण्याकरता खूप पुण्य लागते. किती पुण्य लागते. प्रचंड पुण्य लागते. कोटी पुण्य ते निष्काम लागते. बर असलेलं पुण्य फळाला लागते. पुण्य फळाले होता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत मुक्ताबाई चरण पावलो आणि परिक्रमाच्या मार्गाला लागलो. कसं होते काय पुण्य असलेलं फळाला यावं लागते. बहुता दिवसांत ते पुण्य फळाला पुण्यच गुणात आपल्याला ते इथे येण्याकरता किती पुण्य लागते. तीळ तीळ पुण्य साचा. तरी हे बहुता जन्मी एका जन्मामध्ये नाही. पुण्य काही खोऱ्यात जमा होत नाही. पुण्य करण्याकरता तीळ तीळ कणा कणा जमा जाते. कसं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बहु पुण्य केले.